Let's see a program to calculate area of rectangle using function. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट आपण दोन हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे मेन पासून स्टार्ट होतं. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम void main. void main मध्ये आपण इंटिजर x, y आणि z हे तीन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. त्यानंतर clr, scr फॉर क्लिअर स्क्रीन. देन by using printf आपण युजरला एक मेसेज पास केलाय, एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ. देन युजिंग scanf आपण त्या व्हॅल्यू युजरकडून ॲक्सेप्ट करून घेतल्यात इन व्हेरिएबल x अँड y. त्यानंतर z इज इक्वल टू एरिया ऑफ xy. void main मध्ये आपण फंक्शनला कॉल केलाय, देअरफॉर आपण त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये जाणार. त्यानंतर इंटिजर एरिया, इंटिजर l आणि इंटिजर b. हियर इंटिजर इज अ रिटर्न टाइप ऑफ फंक्शन, एरिया इज अ फंक्शन नेम आणि l आणि b हे फंक्शनचे आर्ग्युमेंट्स आहेत आणि हे फंक्शनचे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. फंक्शनमध्ये आपण आन्सर नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे आणि आन्सर इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे आपण इथे रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट केला आहे अँड रिटर्न आन्सर. रिटर्न व्हॅल्यू इज द व्हॅल्यू दॅट इज पास्ड बॅक टू द मेन प्रोग्राम. अशी व्हॅल्यू जी मेन प्रोग्रामला परत पास केली जाते. फंक्शन एक्झिट व्हेनेवर अ व्हॅल्यू इज रिटर्न. आणि ज्यावेळी ती व्हॅल्यू रिटर्न होते त्यावेळी आपण फंक्शनमधून बाहेर पडतो. त्यानंतर ही व्हॅल्यू जी आहे ती मेनमध्ये पास केली जाईल. त्यानंतर printf z. इथे z म्हणजेच आपलं रेक्टँगलचा एरिया प्रिंट होईल. त्यानंतर गेट ch अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ void main. Let's compile our program by Alt plus F9. Let's run it. Enter the value of length and breadth. Suppose I enter 5 and 4. Then the area of rectangle is equal to 20.